नवी मुंबईतील नागरिकांच्या मनात असलेली परिवर्तनाची भावना लक्षात घेता सोमवार 14 ऑक्टोबर रोजी वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेतर्फे जागर आंदोलन परिवर्तन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। राजकीय नेते निवडणुकीच्या तोंडावर पोकळ आश्वासने देतात असा दावा करत त्यांची पोलखोल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मनसेच्या या पत्रकार परिषदेत शहर सचिव विलास घोणे, शहर संघटक संदीप गलगुडे व इतर मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आम्ही गेल्या काही दिवसापासून परिवर्तन यात्रा असेल किंवा आता परत एकदा घर तिथे परिवर्तन हे सुरू केलेलं आहे। लोकांशी भेटतोय, बोलतोय। शिक्षण, आरोग्य, रोजगार इथल्या प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित झाली पाहिजे। कुटुंब विस्तारापोटी वाढवलेली LIGची घरं नियमित झाली पाहिजे। कंडोनियम अंतर्गत जी कामं बंद केली ती सुरू झाली पाहिजेत। ST डेपोच्या नावाखाली जो 4 एकरचा प्लॉट आहे तो तात्काळ ST महामंडळाने विकसित करावा, तिथे ST डेपो उभा करावा। महाराष्ट्र भवन तात्काळ बांधलं गेलं पाहिजे। असे विविध विषय घेऊन आम्ही येत्या 14 तारखेला सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक परिवर्तन आंदोलन, जागर आंदोलन सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना वंदन करून अभिवादन करून सुरू करणार आहोत। शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यावर सातत्याने आम्ही बोलतोय। शिक्षणाची फी कमी झाली पाहिजे, स्थानिक मुलांनाच 80% रोजगार मिळाला पाहिजे आणि इथल्या खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक निश्चित करा, अशा मागण्या आम्ही या दरम्यान लावून देणार आहोत। 100% मला वाटतं ज्यांनी हिंदुत्वाची कास धरून शिवसेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केला, शिंदे सेनेतून आता परत काँग्रेस राष्ट्रवादीची कास धरत आहे, हे कुठलं पाणी असलेलं हिंदुत्व आहे, कुठलं पातळ हिंदुत्व आहे? ह्या सगळ्या भावनांशी खेळ नवी मुंबईकरांच्या चालू आहे। नवी मुंबईकर निश्चितपणे यावेळी घराणेशाहीला गाडणार आणि गद्दारीला सुद्धा गाडणार। नाही, मला वाटतं चाल, चलन, चरित्र आणि घराणेशाहीबद्दल कधी काळी भारतीय जनता पक्षच बोलत होती ना। ज्या अटल बिहारी वाजपेयी साहेब, अडवाणी साहेबांनी या राजकारणाला छेद देत ही गोष्ट मांडली, आज तोच पक्ष लाचार होऊन एकाच घरात 2-2 तिकीटं देतोय। बरं, ज्यांनी कधी 10 वर्षात काम केलेलं नाही आहे, बरं यांचे प्रवास काय राहिलेला आहे? 3-3, 4-4 पक्ष बदलून आज ही सगळी कंपनी आलेली आहे। आता हे पक्ष राहिलेलं नाही, इकडे यांची कंपनी झालेली आहे। बाकी नाटा साहेबांबद्दल तर न बोललेलं बरं। तर मला वाटतं या सगळ्याला आता नवी मुंबईकर कंटाळलेला आहे। वर्षानुवर्ष 25-25, 30-30 वर्ष ना इथल्या आमच्या आगरी-कोळी बांधवांचे प्रश्न सुटलेत, ना इथे कॉलनीमध्ये असलेल्या आमचा पश्चिम महाराष्ट्रातून येणारा मंडळी, विदर्भातून, उत्तर महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून, या सगळ्यांचे प्रश्न अगदी आमच्या APMC मधल्या व्यापाऱ्यांपासून ते माथाडीपर्यंत सगळ्यांचे प्रश्न आहे तसेच प्रलंबित आहेत। सातत्याने सिडको सोडतधारक असेल, कामगार असेल, याचे करोडो रुपये मनसेने वाचून दिले आणि मला विश्वास आहे की यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नवी मुंबईकर निश्चितपणे विश्वास दाखवतील। नाही, मला वाटतं आता उद्या जाऊन तुतारीने अन्याय केला तर काय कुठे जाणार आहात तुम्ही? अहो, राजकारण म्हटलं की हे अन्याय, यश, अपयश या सगळ्या गोष्टी होत असतात। आपण प्रचंड वयस्कर आहात, आता तरुण मुलांच्या हातात जाऊ द्या। हे आपण मार्गदर्शनाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि मार्गदर्शक जो असतो त्याने तेवढा संयम तर ठेवला पाहिजे। मला वाटतं हे फक्त मला आमदार व्हायचं ह्या पद्धतीने त्यांच्यात नैराश्य आले, डेस्परेट झालेत ते, आणि या डेस्परेटमध्ये ते मूळ शिवसेनेतून शिंदे सेनेत आणि आता शिंदे सेनेतून तुतारीत अशा पद्धतीचा त्यांचा प्रवास सुरू आहे। पण मला वाटतं मूळ शिवसैनिक प्रचंड दुखावलेला आहे। मग तो शिंदेंचा शिवसैनिक असेल, वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक असेल, आणि त्यांना तिथे स्वीकारलं जाईल की नाही हा मोठा प्रश्न आहे। नाही, मला एक कळत नाही आहे, नाहटासाहेब, सन्माननीय नाहटासाहेब, आपण प्रशासकीय अधिकारी होता, आपण कोकण विभागीय आयुक्त होतात, आपण पालिका आयुक्त होतात, सिऊडला अपोलो हॉस्पिटलच्या समोर आपण जे कार्यालय थाटलेलं आहे, जे काही शिंदे सेनेचं कार्यालय थाटलं, जनसंपर्क कार्यालय, त्या इमारतीलाच अजून OC नाही आहे। स्थानिक आमदारांनी वाशीला जे कार्यालय थाटलेलं आहे त्याला अजून OC नाही आहे। जर संविधानिक पदावर असलेली मोठी मंडळीच जर या पद्धतीने नियम धुडकावत असतील आणि सर्वसामान्य माणसाने OC नाही घेतली तर त्याला तुम्ही घरातून हाकलता, त्याच्यावर हातोडा टाकता।
ह्या व्यक्तींवरती जो काही कायद्याने धाक आहे तो बसला पाहिजे आणि यांच्यावर पालिका आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा ही मागणीसुद्धा मनसे म्हणून मी करतो. आणि बघा, मला त्या सगळ्या कंत्राट म्हणजे मला काल नाटासाहेबांची गंमत वाटली की आमच्या लोकांना कंत्राटे मिळत नाही. आमदार काय आपल्या आजूबाजूच्या चेलाचपळांना कंत्राटं देण्यासाठी नवी मुंबईकर निवडून देतोय का? जो आमचा इथला भूमिपुत्र आहे 100% त्याला ही कंत्राटं मिळाली पाहिजे, पण त्याला छोटी नाही, त्याला मोठी पण कंत्राटं मिळाली पाहिजे. आम्हाला छोट्या ह्याच्यात भागवायचं आणि बाकी ठिकाणी आजवानी असणार, बाकी ठिकाणी इतर सगळे अमराठी असणार. आमच्या मराठी मुलांनाच या महापालिका, सिडको असेल, MIDC असेल, कोकण भवन असेल, 80% आम्ही नोकऱ्यांमध्ये म्हणतोय तसं 80% आमच्याच मुलांना ही कंत्राटं मिळाली पाहिजेत. ती माझ्या बाजूच्यांना नाही, नाटासाहेबांसारखी, ती मराठी मुलांना जो सक्षम आहे, ज्याची गुणवत्ता आहे, ज्याची मेरिट आहे, ज्याने स्वतःला सिद्ध केलं आहे, त्या मुलांना निश्चितपणे मिळाली पाहिजे. तर कैलास शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, आपण कुणाच्या तरी दबावाखाली या नवी मुंबईमध्ये लाडका जिल्हाध्यक्ष अशी एक योजना सुरू केलेली मला दिसते. मी गेली 15 ते 20 दिवस ऑब्झर्व करतो आहे. पालिकेचा स्वच्छ ड्राईव्ह आहे, जिथे स्वतः पालिका आयुक्त आहे, तिथले इथले एका भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष संदीप नाईक असतात. पालिकेची मॅरेथॉन आहे, तिथे पालिका आयुक्त आणि संदीप नाईक असतात. जिथे सायकलॉथॉन आहे, तिकडे पालिका आयुक्त आणि पालिका आयुक्तांच्या बाजूला सायकल चालवत संदीप नाईक असतात. त्यांच्याकडे काय अधिकृत संविधानिक पालिकेचं पद आहे का? किंवा ते आमदार आहेत का? किंवा मग आपण त्यांना का बोलवता, का निमंत्रणं देताय? त्यांना द्यायची असतील तर बाकीच्यासुद्धा जिल्हाध्यक्षांना द्या. मला वाटतं हे लाडका जिल्हाध्यक्ष म्हणून पालिका आयुक्तांनी बंद करावेत. आपण प्रशासन म्हणून प्रशासकीय जी काही कामकाज आहे ती चांगल्या स्वरूपात चालवावी. मनसे म्हणून आम्ही कायम पाठिंबा देऊ, पण अशी चुकीची धोरणं आणि चुकीचे पायंडे कुणाच्या तरी दबावाखाली आपण पाडू नये एवढी माझी विनंती आहे त्यांना.